असं म्हणतात आणि म्हणून आपण शिवरायांचा जयघोष करताना तितक्याच जोरात केला पाहिजे. म्हणा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. या आजच्या शिवजयंती शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं इथं जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर इथं पाहताना गाव जरी छोटंसं असलं तरी मला तुमच्या या गावाबद्दल एक खूप छान अशी गोष्ट आता कळाली. त्याबद्दल तुमचं कौतुक करावं असं वाटतं की कोणताही जयंती उत्सव असो, तुमचं गाव त्या जयंती उत्सवामध्ये अतिशय आग्रहानं आणि कोणतीही भेदाभेद न करता समाविष्ट होतं. आजच्या जमान्यामध्ये उलट होतंय हो. जयंती कोणत्या पुरुषाची आहे, कोणत्या जातीतला तो महापुरुष आहे हे बघून हे लोक सामील व्हायचं की नाही हे ठरवतात. आणि म्हणून तुमचं यासाठी आजच्या या आधुनिक युगामध्ये विशेष असं कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही सर्व धर्मसमभाव मानून कोणत्याही महापुरुषाची जयंती असो तितक्याच उत्साहानं साजरी करण्यासाठी मनोभावे एकत्र येतात. पण एका गोष्टीची खंत ही मनाला इथं आल्या आल्या लागून राहिली. कारण पाहतो तर इथं पुरुषांपेक्षा जास्त संख्या माय माऊल्यांची दिसते. गावात तरुण वर्ग बराच असेल पण तरुण वर्गाची संख्या खूप कमी दिसते. अरे ज्या पिढीला सर्वात जास्त विचार आज आवश्यक असतील शिवरायांचे तर ती पिढी म्हणजे तरुण पिढी. तरुण पिढीची तर कमी दिसते. त्याचं कारण कदाचित तरुण पिढीला विचारावंसं. कारण म्हाताऱ्या पिढीला जर शिवरायांचे विचार ऐकावेसे वाटत असतील तर माझी तरुण पिढी कुठे आहे? शिवजयंती उत्सवामध्ये फक्त डीजे समोर नाचायला गर्दी दिसते. शिवजन्मोत्सवाचे विचार ऐकायला कुठे गेली ती गर्दी? आणि इथंच आमचा महाराष्ट्र, इथंच आमची तरुण पिढी, इथंच आमचा आजचा तरुण माग पडताना दिसतो. आज छत्रपती शिवरायांची 396वी जयंती आपण साजरी करतो. अहो मागच्या वर्षी काय झालं, मागच्या महिन्यात काय झालं ते सोडा, परवाच्या दिवशी काय झालं हे आम्हाला आठवत नाही. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजाची जयंती, अरे चिमुड्या पोराला विचारा 19 फेब्रुवारी म्हणजे काय ते ताडकन उतरल. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्या दिवशी. काय केलं होतं माझ्या राजानं असं की अगदी 350 वर्ष, आज 396 वर्ष चालू आहे माझ्या राजाच्या जयंतीचं. काय 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 करून काय ठेवलं होतं ज्याचं आम्ही युगानुयुगे, वर्षानुवर्षे, दशकानुदशके आणि शतकानुशतके स्मरण करावं. एक कथा तुम्ही आम्ही लहानपणापासून नेहमी ऐकत आला असाल ती सांगतो. फार 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 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक सिंहाचा लहानसा छावा जंगलामध्ये फिरता 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 हरवला. आणि तो हरवला कुठं तर त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये. एक मेंढ्यांचा कळप होता चरणारा, त्यांच्यामध्ये हरवला. बरं ठीक आहे, हरवला तर हरवला. लहानसा छावा, लहानचे मेंढराचे पिल्ल, रंग रूप आकार सारखाच दिसून त्याला त्या मेंढरांच्याच अस्तित्वामध्ये स्वतःचाच कळप जाणवायला लागला. अरे माझाच हा कळप, हे माझेच जातवाईत असं समजून तो त्यांच्यामध्ये वावरायला लागला, फिरायला लागला. ते करतील तसंच करायला लागला, त्यांच्या सारखंच वागायला लागला. फार काही त्याला करता येत नव्हतं, त्यांच्या सारखाच बेबे करायला शिकला. आणि अचानक एक दिवशी एक भला मोठा सिंह त्या मेंढ्यांच्या कळपाच्या मागे लागला. अरे एका मेंढीवर झाप टाकणार इतक्यात त्या सिंहाला त्या मेंढ्यांच्या कळपाच्या मधोमध पळणारा छावा दिसला. आणि त्याच्या लक्षात आला, अरे या मेंढ्यांच्या कळपामध्ये हा छावा करतोय काय? मेंढ्यांना दिलं सोडून बाजूला आणि त्या सिंहानं त्या छाव्यावरच झडप घातली, झाप मारली, त्याच्यावरती नेलं त्याला बाजूला. एका तळ्याच्या काठावरती नेऊन त्याला त्या तळ्याच्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहायला लावलं. गडबडल्या गोंधळल्या घाबरलेल्या त्या सिंहाच्या छाव्याला नेमकं कळना काय 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 होतंय काय. आणि अशा वेळी तो सिंह त्या छाव्याला सांगतो, या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पहा. गडबडला बिचारा छावा, काय करावं ते कळत नाही. तेव्हा पुन्हा त्या सिंहानं त्या छाव्याला सांगितलं, माझ्याकडे बघ. अरे मला जशी आयाळ आहे ना, अगदी तशीच आयाळ तुला सुद्धा आहे. ही जितकी तीक्ष्ण नख माझी आहेत ना, तितकीच तीक्ष्ण नख तुझी सुद्धा आहेत. अरे जितकी प्रचंड, जितकी बुलंद, जितकी घनगर्द अशी गर्जना मी करू शकतो, तितकीच घनगर्द गर्जना तू सुद्धा करू शकतोयस. मग या मेंढ्यांच्या कळपामध्ये तू करतोय काय? अरे तू तुझं स्वतःचं अस्तित्व विसरून बसलायस. तू मेंढ्यांमध्ये नाही, तू सिंहाच्या कळपात असायला हवं होतं. तू सिंहाच्या जातीत जन्माला, सिंहाच्या जातीत वावरायला हवं होतं. सिंह म्हणून जन्माला आला, सिंह म्हणून वागायला हवं होतं. विसरलास स्वतःचं अस्तित्व विसरून बसलास तू. अरे मेंढ्यांच्या कळपामध्ये जन्माला असता तर मेंढरू म्हणून वागला असता, मेंढी म्हणूनच मेला असता. कदाचित कधी कोण्या दिवशी तुझी झाप पाडून तुझा शिकार केला असता. सिंह शिकार होत नसतो, सिंह शिकार करतो.
ही जाणीव त्या सिंहानं त्या छाव्याला करून दिली आणि एवढंच सांगून परत एकदा त्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहायला लावलं. सिंहानं इतके वेळ केलेल्या मतपरिवर्तनानं त्या छाव्याला स्वतःची जाणीव झाली. यावेळी जेव्हा त्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब त्यानं पाहिलं, स्वतःच्या रूपातला विशाल असा सिंहच त्याला दिसला. आणि आणि यावेळी त्या सिंहाच्या छावानं इतकी बुलंद गर्जना केली की सारा 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 आसमंत त्याच्या गर्जनेनं दुमदुमून गेला. अगदी असंच 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एका माणसानं साळ्याच्या, माळ्याच्या, कोळाच्या, शिंप्याच्या, नाव्याच्या, लोहासाच्या, कांबाराच्या, चुंबाराच्या 18 पकड जातीच्या आणि 12 बलुतेदारांच्या पोरांच्या तोंडून सिंहाची गर्जना बाहेर काढली. त्या माणसाचं नाव होतं छत्रपती शिवाजीराजे भोसले. मेंढ्यांच्या कळपामध्ये हरवल्यागत वागणाऱ्या माणसाला माणूस जातीमध्ये आणून स्वतःच सामर्थ्य शिकवलं. सिंहासारखं जगायला शिकवलं. हे काम माझ्या राजानं केलं होतं 350 वर्षापूर्वी. एकीकडे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही वेगवेगळ्या शाह्या आक्रमण करायच्या आणि अशा वेळेस कुणीतरी सामर्थ्याचं बीज माणसामध्ये पेरण्याचं काम केलं होतं. तो माझा राजा छत्रपती शिवाजी राजा. आणि म्हणून आम्हाला युगानुयुगे, शतकानुशतके, वर्षानुवर्षे, दशकानुदशके माझ्या राजाचं स्मरण करावं लागतं. आज जातीमध्ये, पातीमध्ये वेगवेगळ्या कारणावरनं फुटत जास्ती पडायला लागलेत हो. एकत्र करण्याचं कुणी नाव घेत नाही. हे माझ्या राजानं केलं होतं आणि म्हणून आमचा राजा आम्हाला वर्षानुवर्ष आठवावा लागतो. आणि म्हणून म्हणतात 350 वर्ष आज झालीत माझ्या राजाला जाऊन, तरीही म्हटलं जातं पाण्या वाचून किंमत काय या जमिनीवरच्या मातीला. पाण्या वाचून किंमत काय जमिनीवरच्या मातीला. तेला वाचून किंमत काय या समईतल्या वातीला. अरे धार नसेल तर अर्थच नाही तलवारीच्या पातीला. छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्यायच नाही हो या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. आणि म्हणून शिवचरित्र, शिवगर्जना, शिवरायांचे विचार आम्हाला आजही आपल्या चिरंतरणामध्ये साठवावे लागतात. शिवचरित्र वाचावं लागतं. रस्ता भरकटलेल्याला रस्त्यावर आणणारं शिवचरित्र आहे. मेलेल्याला जाग करणारं शिवचरित्र आहे. अरे स्वतःचं अस्तित्व हिरावून बसलेल्याला स्वतःचं अस्तित्व जाणवून देणारं शिवचरित्र आहे. ही तरुण पिढी आजच्या युगामध्ये फक्त आणि फक्त सोशल मीडिया आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप जास्ती प्रमाणात पुढे दिसते. एखादा कल्चरल प्रोग्राम असेल तिथं ही पिढी दिसणार नाही. एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तिथं ही पिढी दिसणार नाही. फक्त डीजे आठवा हो, कानावर फक्त एक गाणं येऊ द्या, 5 मिनिटात तिथं पोहोचेल. 5 मिनिटात. ही पिढी आहे, ही भरकटते. आणि म्हणून माझ्या या नवीन पिढीला शिवरायांचं चरित्र वाचायची, ते अंमलात आणायची, त्याचा आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी जे केलं, औरंगजेबाच्या तोडीस तोंड मिळवलं, त्याच्याशी सामना करण्याचं सामर्थ्य दाखवलं. अरे औरंगजेब कोण? या जगातलं सर्वात प्रचंड, सर्वात अफाट, सर्वात विस्तृत साम्राज्य असलेला तो औरंगजेब होता. त्याच्याशी नजर मिळवणं तर सोडाच, त्याच्या साम्राज्याच्या आधिपत्याखाली येणं सुद्धा जीवाला हानिकारक मानलं जायचं. आणि त्याच्याशीच सामना करायला गेलाय माझा राजा. हाताशी कोण? ना कोणता मातब्बर सरदार, ना कोणती शाही, पाठीशी कोणता ना वारसा, ना काहीच नाही. मूढभर मावळे. भिडतय कोणाशी? मनभर असणाऱ्या साम्राज्याशी. अरे काय होतं काय तेव्हा या साम्राज्यामध्ये? औरंगजेबाशी लढत असताना शिवाजी महाराजांना फार 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 बिकट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. तरीही त्यांनी त्याच्यातून निभावून नेलं. अरे मोत्यासारखी मावळे जमा केली. एक मोत्याचा मणी माळीत गुंपावा आणि त्या मोत्याची सुंदर अशी माळ करावी, असं देखणं स्वराज्य या मावळ्यांच्या हाताखाली माझ्या राजानं घडवून आणलं. म्हणून माझ्या राजांच्या विचाराचा जागर इथं करावासा वाटतो. औरंगजेब, अरे या आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य होतं तो औरंगजेब. आणि या आशिया खंडातलं सर्वात छोटं साम्राज्य ज्याचं होतं तो माझा शिवाजी राजा. काबूल पासून कंदार पर्यंत, गंगेपासून यमुनेपर्यंत अफाट अशा साम्राज्याचा ज्याचा विस्तार होता तो औरंगजेब. आणि अवघे बोटावर मोजण्या इतकं ज्याचं साम्राज्य होतं तो माझा शिवाजी राजा. म्हणजे औरंगजेब मनभर आहे तर शिवाजी राजा कणभर आहे हो, कणभर. तरीही काय बुलंद सामर्थ्य म्हणावं माझ्या राजाचं.
निधड्यात छातीनं सामोरं जातोय तो औरंग्याला, 2 हात करतोय त्याच्या शिपायाशी, त्याच्याच ताब्यातले किल्ले आपल्या ताब्यात घेतोय आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोव पाहतोय. पण का इथभर मुठभर साम्राज्य होतं शिवरायांचं, त्याला माहित होतं. पण तरीही काय, एकीकडे आदिलशाही तशीच होती, निजामशाही तशीच होती, कुतुबशाही तशीच होती, एकीकडे इराण तसंच होतं, यान तसंच होतं, अफगाण तसंच होतं. भली भली मोठी साम्राज्य त्याच्या समोर होती. पण तरीही का तो या जिवल्याच्या साम्राज्याचा माग लागला होता? याचं कारण तो औरंगजेब स्वतःच्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवतो. काय लिहिलं काय होतं औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रामध्ये? औरंगजेब लिहितो, अरे हे इराणचं राज्य अब्बासचं आहे, इराणचं राज्य अब्बासचं आहे, अफगाणचं राज्य दुर्राणीचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, नगरचं राज्य निजामचं आणि गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे. पण या महाराष्ट्रातलं हे इवलसच अवघे काही जिल्हे पसरलेलं हे राज्य इथल्या रयतेचं आहे. हे कोण्या राजा बादशाह सम्राटाचं, याला कोणता प्रचंड असा वारसा नाहीये, प्रचंड असं आरमार नाही, प्रचंड असं सैन्य नाही, प्रचंड असं या राजाचे पाडवळ नाही, पण इथलं रयतच इथल्या राजाचं सैन्य आहे. आणि म्हणून जेव्हा रयतेचं राज्य असतं तेव्हा ती रयत स्वराज्यासाठी मारायला मरायला कधीही मागं पुढं पाहत नाही. ही सर्वात मोठी भीती त्या औरंगजेबाला सतावत होती. त्याला माहित होतं त्या भल्या मोठ्या शाह्या आपल्यासाठी कधीच हानिकारक ठरवत नाहीत, कारण आपल्या चपले खाली कधी आसरा मिळतो याचीच ते संधी पाहत असतात. पण इवलस हे राज्य कधी आपल्या छातडावर बसून आपलाच घात करेल ही सगळ्यात मोठी शोकांतिका त्याला वाटत होती, सगळ्यात मोठी भीती त्याला वाटत होती. आणि म्हणून 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 त्यानं ध्यास घेतला होता हे स्वराज्य संपवण्याचा. संपलं का हो? संपलं का? जेव्हा माणसं मनात उरात एकच ध्यास घेऊन चालू लागतात, स्वराज्याची अस्मिता घेऊन पळू लागतात, तेव्हा ते स्वराज्य एकट्याचं नसतं, ते संबंध रयतेचं असतं. आणि म्हणून तो औरंगजेब इथल्याच मातीत गाडला गेला, पण या इवल्याच्या साम्राज्याचा घास घेणं त्याला कधीच जमलं नाही, कधीच नाही. शिवरायांचं हे सर्वात मोठा विजय होता. इथल्या रयतेच्या मनात त्यांनी निर्माण केलेला विश्वास काय होता तो? शिवराय आपल्याला सांगतात, काय सांगतात? शिवराय आपल्याला सांगतात की आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो. अरे इतकंच नाही, आपण लढू शकतो, जिंकू शकतो, स्वतःच्या बळावर स्वतःचं साम्राज्य निर्माण करू शकतो. हा विश्वास राजांनी इथल्या रयतेच्या मनात पेरला होता. म्हणूनच हे राज्य झालं, म्हणूनच हे सुराज्य झालं. काय 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 होतं काय या राज्यामध्ये? कदाचित काढून टाका शिवराय इथल्या मातीतून, कदाचित काढून टाका राजमाता जिजाऊ इथल्या मातीतून, कदाचित काढून टाका स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे इथल्या मातीतून. काय उरतं? ना स्वराज्याचा ध्यास, ना स्वराज्याची संकल्पना, ना स्वराज्याचं स्वप्न, ना स्वराज्याची ती अस्मिता, ना ते मावळे, ना कोणती ख्याती, ना कोणती कीर्ती, ना कोणती नाती. अरे होते या महाराष्ट्राचे, या राज्याचे, या इवल्याच्या मातीचे लचके तोडायला येणारे गनिमांचे फौजेच्या फौज फाटे. आणि म्हणूनच हा महाराष्ट्र त्या काळी पडला होता निवांत निश्चित ग्लानी आल्यासारखा. अरे नव्हता शिवधर्माचा स्वाभिमान की नव्हता स्वराज्याचा अभिमान. आणि अशाच वेळी घुमला एक लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखऱ्यातून क्रांतिकारी तेजस्वी अशी मशाल पेटीत प्रत्येक मराठी मनामध्ये. आणि म्हणून अशा वेळी जे झोपले होते ते खाडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले. आणि या चालणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचे भगवे निशाण आले. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा, अशी इच्छा प्रत्येक मराठी मनामध्ये दौडू लागली. मोहीम फत्तेच्या इशाऱ्यात निवडू लागल्या आणि प्रचंड मराठी मनाचं सामर्थ्य एकवडलं घेऊन रायगडावर 32 मनाचं सुवर्ण सिंहासन साकार झालं. 32 मनाचं सुवर्ण सिंहासन होतं, पण एकट्या कोणाचं नव्हतं, ते अख्ख्या रयतेचं होतं. रयतेनं स्वतःच्या रक्तातून, बलिदानातून, प्रचंड अशा असीम सामर्थ्यातून ते सिंहासन कमावलं होतं. सिंहासन बनवण्याची गोष्ट आली आणि आमचे शिवाजीराजे राजमातेला काय सांगतात? अहो साहेब सिंहासन बनवायचंय तर माझ्या एकट्या पुरतं नको, ते इतकं मोठं बनवा की माझे सबंध मावळे त्या सिंहासनावर एकाच वेळी बसू शकले पाहिजेत. काय होती ती कल्पना? काय होता माझ्या राजाचा विचार? अरे स्वतःसाठी आजच्या जमान्यामध्ये खुर्ची पाहू पाडणाऱ्या
समोरच्याला काढून समोरच्याला पाडून माझ्यासाठी ती खुर्ची कशी मिळवता येईल हा विचार आजच्या काळात जगणाऱ्या माणसांच्या जमान्यामध्ये तो माझा राजा समतेचं बीज पेरतो. अरे ही खुर्ची माझ्या एकट्यासाठी नाही, हे आसन हे सिंहासन माझ्या एकट्याचं नाही, हे प्रचंड सामर्थ्यानं प्रचंड बलिदानानं प्रचंड त्यागानं बनलेलं हे सिंहासन आहे. 32 मनाचं सुवर्ण सिंहासन माझ्या रयतेचं सुद्धा आहे. जितका माझा हक्क त्याच्यावरती आहे तितका तिथल्या रयतेचा सुद्धा हक्क आहे. असा जगातला एकमेव राजा असेल जो स्वतःचं सिंहासन स्वतःच न मानता रयतेच मानतो. आणि म्हणून माझा छत्रपती जगात या डौलानं मिरवतो. सबंध जगामध्ये फक्त शिवरायच एकट्या असतील ज्यांचे इतके पुतळे आणि इतकी स्मारक आहेत. कशासाठी? तर या राजानं आम्हाला दिलेल्या वारशाच्या जपवणुकीसाठी. आम्ही कदाचित विसरतो राजांना, पण जगामध्ये राजांच्या संशोधनावर, त्यांच्या गोरीला युद्धतंत्रावर, त्यांच्या गनिमी कावावर संशोधन होतात हो. आणि आम्ही बाहेरच्या देशाकडून तंत्रज्ञान मागवतो. स्वराज्याच्या रायगडावरती, राजधानीवरती कधी जाऊन पहा, तिथलं प्रगत तंत्रज्ञान आजही आम्हा सगळ्यांना अवाक करणार आहे हो, सगळ्यांना अवाक करणार आहे. आणि म्हणून म्हणतात जेव्हा रायगडावरती शिवरायांचा स्वराज्याभिषेक झाला 6 जून 1674 ही तारीख होती. प्रचंड जनसमुदाय एकवटला होता. कशासाठी? तर राजांचं सामर्थ्य आज प्रत्यक्षात साकार झालंय. राजांचं सामर्थ्य स्वराज्यामध्ये बदललंय. आणि या स्वराज्याचा देखणा सोहळा पाहण्यासाठी सबंध रयत एकवटली होती. 6 जून 1674 सकाळी सूर्योदयापूर्वी 3:30 घटका असताना स्वराज्याच्या अभिषेकाचा मुहूर्त ठरला. 7 नद्यांचा सिंधूंचा जलाभिषेक राजांना करण्यात आला. शुभ्र अशी पांढरी वस्त्रे नेसून राजांनी तो जलाभिषेक करून घेतला. आणि त्याच्यानंतर राजे सिंहासनावर आसनस्थ करण्याच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. आणि दरवाजाच्या या उंबरट्यावर थांबलेला एक सेनापती गरजतो, आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, राजाधिराज, गणपते, भूपते, प्रजापते, सुवर्ण रत्न श्रीपते, अष्टावधान जाग्रत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय, छत्रपती शिवाजी महाराज के जय. हीच किलकारी माझ्या छत्रपतींचा जयघोष या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये, कडेकडेपारीमध्ये आणि निबिड अशा अरण्यामध्ये गरजून गेला. त्या दिवशी खऱ्या अर्थानं रयतेला समजलं, झालं माझं राजा छत्रपती झालं. आणि रयतेचं राज्य सुराज्य आलं, प्रत्यक्षात ते आकाराला आलं. इतका आनंद कदाचित एखाद्या माईला स्वतःच्या लेकीच्या लग्नात सुद्धा नसेल झाला हो, तितका प्रत्येक माय माऊलीला माझ्या राजाच्या स्वराज्याभिषेकाच्या दिवशी झाला होता. का? तर आमचा सेनापती, आमचा रक्षण करता या राज्यावरती, या मातीवरती आता आमचं रक्षण करण्यासाठी छत्रपती म्हणून गणला जाईल. इतका आनंद तेव्हाच्या रयतेमध्ये होता. सोपं नाही हो, सोपं नाही. कदाचित तेव्हा मावळे लढले नसते तर आजचे स्वराज्य घडले नसते. आम्ही इथं बसून शांततेने ही सोहळे करतोय, राजांची जयंती करतोय. कदाचित आजही आम्ही त्या गुलामांची, त्या मोगलांची, त्या गनिमांची चाकरीच केली असती. आणि म्हणून कदाचित हे कधीच विसरू नका. शिवजयंतीला आलो नाही म्हणजे भागल. अरे तुमच्या रक्ताचा थेंब त्या राजाच्या कर्तृत्वाचा कायम ऋणी आहे. आयुष्यभर लक्षात ठेवा. शिवजयंतीच्या दिवशी राजांना जर मानवंदना केली नाही तर तुम्हाला कदाचित मानलं जाईल या गुलामीतच राहण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं समजलं जाईल. म्हणून हे आजचं हे स्वातंत्र्य तुम्हाला वाटत असेल इंग्रजांना स्वातंत्र्य केलं नाही. अरे तेव्हाच त्या मोगलांनी या स्वराज्याचा घास गिळून घेतला असता. कदाचित आज कोणती शाही आपल्यावर राज्य करत असती माहित नाही. तेव्हा राजा आपल्यासाठी तलवार घेऊन लढले नसते तर. आणि म्हणून मी तर वेगळ्या जातीचा आहे ना रे, मला काय करायचंय शिवजयंती केली ना केली. मूर्ख आहेस तू. अरे राजांनी जात बघितली नाही, पात बघितली नाही,
सर्व धर्म समभाव म्हणून माझ्या राजांनी सगळ्या रयतेला या स्वराज्यामध्ये समान स्थान दिलं. आणि आजच्या काळात आपल्यासारखी काही मूर्ख लोक जात बघतायत. अरे तू आहे तुमच्या विनाशकारी बुद्धीवर. तुमच्या ताटातला प्रत्येक घास घास माझ्या राजांची देणगी आहे, लक्षात ठेवा. म्हणून कदाचित मी माझ्या वेगळ्या जातीचा आहे, मी माझ्या जाती जयंती साजरी करत, मी या जातीचा नाही तो त्या जातीचा आहे, अशी बात म्हणायचं नाही. राजांनी सर्व धर्म समभावतेची शिकवण माझ्या राजांना दिली. कोण 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 होते? कोण? शिवबा. अरे 350 वर्षापूर्वी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आई जिजाऊंच्या कुशीमध्ये, सह्याद्रीच्या कुशीमध्ये जन्मलेलं निराग्रह असं बाळ म्हणजे शिवबा. एकीकडे इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज यासारख्या अत्याचारांचा करताना काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. युद्धनीती, कूटनीती, गनिम कवाई यासारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता यासारख्या पवित्र अशा विचारांची तुळस म्हणजे शिवबा. अरे सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. आणि रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. एकेकाळी फाडला ज्यानं तो अफजुल्ल्या, तो सह्याद्रीचा वाघ म्हणजे शिवबा. आदर्श राजा कसा असावा याची जगावर सोडलेली छाप म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. आणि आयुष्यभर लक्षात ठेवा, तुमचा, माझा आणि अख्ख्या या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. बाप म्हणजे शिवबा. शिवरायांचा स्वराज्याभिषेक होत होता आणि शिवरायांच्या मनामध्ये एकच दुःख दडलं होतं. कदाचित आजच्या या दिवशी माझा तानाजी हा सोहळा बघण्यासाठी राहिला असता तर, अरे माझे बाजी प्रभू तोफेच्या आवाजापर्यंत तगून राहिले. त्यांचा श्वास न श्वास कधीच मेला होता, पण माझ्या या तोफेच्या आवाजासाठी त्यांनी हातातल्या तो दांडपत्ता सोडला नाही. राजांच्या मनामध्ये त्या भावना दाटून आल्या होत्या. एकीकडे स्वराज्याची भावना आणि एकीकडं हा जयघोष. राजांचं मन युद्धावस्थेमध्ये सापडलं होतं. आणि या 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 राजांनी स्थापन केलेल्या त्या शिवमुद्रेचं काय काय सांगत काय होती ती शिवमुद्रा? प्रतिपत चंद्रलेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवशैषा मुद्रा भद्रा यराजते. अरे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढत जाणारी ही शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोक कल्याणासाठी सिद्ध झालेली आहे, दिवसेंदिवस वाढतच जाणारी आहे. असा संदेश ती शिवमुद्रा देत होती. आपण पाहतो आजच्या या जमान्यामध्ये शिवचरित्राला फार महत्व नाही राहिलं. आजच्या जमान्यामध्ये महत्व आलंय वेगळ्याच गोष्टीला, निगेटिव्हिटी आणि नको त्या गोष्टींमध्ये आमचे तरुण लोक वेळ वाया घालवत आहेत. खरं पाहायला गेलं तर शिवचरित्राची पारायण, शिवचरित्राची गाथा साजरी करण्याची ही वेळ आहे. आणि म्हणून शिवजयंतीच्या दिवशी आपलं मन, आपलं अंतकरण, आपलं मनोभाव तितकंच प्रकट, तितकंच निस्सीम, तितकंच निर्मळ असलं पाहिजे. मनातून अरे सकाळी सकाळी उठून माय मावल्यांनी अंगण झाडून काढलं पाहिजे, रांगोळीची सजावट केली पाहिजे. आपल्या घरामध्ये शिवरायांचा एखादा फोटो असेल तर तो पुसून स्वच्छ करून सापट करून ठेवला पाहिजे. शिवरायांच्या प्रतिमेला पूजन करण्यासाठी एखादा छानसा हार आणला पाहिजे. आपल्या घरातील कर्त्या माणसाच्या हातानं त्या प्रतिमेचं पूजन केलं पाहिजे. जातीपातीचा हा बंद राजांसाठी तरी किमान नका मानू हो माझ्या मायबापांनो. हा राजा विशिष्ट कोणत्या जातीचा नव्हता, विशिष्ट कोणत्या धर्माचा नव्हता. हा राजा होता तो रयतेचा. आणि म्हणून शिवजयंती आपण सर्वांनी सर्व धर्म समभाव म्हणून एक मनाने सर्वांसोबत मिसळून साजरी केली पाहिजे. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा तो साक्षेप, शिवरायांचा 8वा तो प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैसे ते चालणे, कैसे ते बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकळ सुखाचा त्याग करून साधी जतो योग, राज्य साधावया लगबग कैसी असे. अरे एकच ध्यास होता माझ्या राजांना. राज्य घडलं पाहिजे, रयतेचं राज्य घडलं पाहिजे, हे सुराज्य घडलं पाहिजे. आणि म्हणून अवघ्या फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलेलं असताना सुद्धा माझ्या राजांना इतकं निस्सीम भावनेनं हे प्रचंड असं स्वराज्य विश्व निर्माण करून ठेवलंय. मला वाटते कदाचित शिवरायांचं हे आत्मचरित्र
फक्त हाती घोडे दगडदोंडे युद्ध तलवारी माती आणि मावळे एवढ्या पुरतच मर्यादित नसून ते आपल्याला रोजच्या जगण्याची आणि संघर्षातून पुढे जाण्याची प्रेरणा सुद्धा देणार आहे. कशी सांगू? शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि शिवराय असं नसतं झालेले असताना शिवरायांच्या जवळ त्यांचे सेनापती ज्यांनी रायगड बांधला हिरोजी इंदलकर हे एका ठिकाणी उभे होते. शिवरायांची नजर हिरोजी इंदलकरांवर गेली आणि शिवरायांनी आवाज दिला, हिरोजी बाजूला कोण थांबलाय, या ना. हिरोजी आले. हिरोजी, आज आम्ही तुमच्यावर प्रचंड प्रसन्न आहोत. हिरोजी, तुम्ही रायगड बांधलाय, तुम्ही स्वराज्याची राजधानी बांधले, मागा हिरोजी काय मागताय? राजांना वाटलं हिरोजी मागतील सोनं नाणं हिरे मोती मोती माणिक काहीतरी मागतील. राजे बोलतायत, मागा हिरोजी, कसलाच संकोच नका करू. हिरोजी बोलतायत, राज मागन राज पण द्या ना. राजे म्हणतायत, अरे मागा ना हिरोजी तुम्ही. परत हिरोजी म्हणतायत, राज खरंच म्या म्हणतोय, जरा संकोच करतोय राज, द्या ना. अरे हिरोजी मागा हो, या स्वराज्याची राजधानी बांधले तुम्ही, हा रायगड बांधून काढलाय, तुम्ही काय मागसाल असते तेव्हा आम्ही द्यायला तयार आहोत. तसं हिरोजी म्हणतात, राज तुम्ही जे म्हणताय ना हे रायगड बांधलाय म्या, राज मान्य आहे, पण या रायगडावरती मी एक छोटंसं रायगडाचं मंदिर सुद्धा बांधलंय राज. मग बोला ना हिरोजी काय म्हणताय, मग रायगडाच्या रायरेश्वराच्या मंदिराबद्दल काय मागणं आहे तुमचं? राज एक दगड ठेवा असं म्हणतोय राज. दगड? अहो हिरोजी, आम्ही तुम्हाला काय मागायला सांगतोय, तुम्ही काय मागताय? वय राज, वयजी राज, एक छोटूसा दगड ठेवावं म्हणतोय. बरं ठेवलं, ठीक आहे, मागणी मान्य केली, पुढचं काय? राज नुसता दगड ठेवा म्हणतोय नाही राज, त्या दगडावरती माझं नाव करावं असं म्हणतोय राज. अहो राजांना हसू आवरं ना. अरे काय 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 वेडा माणूस हा, दगडावरती नाव करायचं मागतोय? अरे मागायचं तर मागायचं, सोने नाणे हिरे जवाहीर जडीद किंवा मग एखादी जहागीर मागायची, एखादा प्रदेश मागायचा. अरे हसत हसत देऊन टाकला असता आम्ही, पण हा वेळा मागतोय काय, एका दगडावरती नाव करण्याची अनुमती? राजा हसत म्हणले, बरं ठीक आहे हिरोजी, दिली तुम्हाला अनुमती, दिली सुद्धा, पण एका अटीवर देऊ, तुम्हाला हे नाव या दगडावर का कोरायचंय याचं कारण तुम्ही आम्हाला नक्की सांगा. तसं हिरोजी लाजत लाजत म्हणायला लागलं, राज तसं नवजी राज, पर म्या काय म्हणतो ऐका ना. राज मान्य आहे राज, मी ही रायगड बांधलाय, मी राजधानी बांधले, उद्या म्या नसन राज, पण तुम्ही जेव्हा जेव्हा या रायगडावर याल ना राज, त्या रायरेश्वराच्या मंदिराला तुम्ही दर्शनाला जाल राज. होय हिरोजी, जेव्हा जेव्हा तुम्ही त्या रायगडाच्या दर्शनाला जाणार राज, तेव्हा तेव्हा तुमच्या पावलाची पायधूळ त्या पायऱ्यावरती चटकत जाईल राज. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही त्या पायऱ्यावरती जाल, तुमच्या पायाची धूळ माझ्या नावावरनं घसरत जाईल राज, आणि माझ्या माथ्यावरती तुमच्या चरणांचा कमलाभिषेक झाल्याचं पुण्य मला वर्षानुवर्ष लाभत राहील राज. अशी माणसं माझ्या राज्यांनी कमवून ठेवली होती हो, आणि म्हणून हे स्वराज्य घडलं. आजही जा हो कधी रायगडावर, कधी जर रायगडावरती गेला, तिथं आज सुद्धा रायरेश्वराचं मंदिर आहे. त्या रायरेश्वराच्या मंदिरावर पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यावर एका बाजूला खालच्या बाजूला उंबरठा ओलांडताना खालच्या बाजूला तुम्हाला दिसेल, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर हे नाव आजही त्या इतिहासाची, त्या पराक्रमाची साक्ष देत आहे आजही. आणि म्हणून शिवराय आम्हाला शिकवतात जगायचं कसं, आणि मावळे आम्हाला शिकवतात मरायचं कसं. स्वराज्याच्या राजधानीमध्ये फक्त सकारात्मक गोष्टी आहेत एवढंच नाही, नकारात्मक गोष्टी सुद्धा आहेत. पण जीवन जगताना नकारात्मक गोष्टीतून पुढं कसं जायचं याचा एक उत्तम वस्तुपाठ तुम्हाला दाखवून देतो. पुरंदरचा जगप्रसिद्ध तह तुम्हाला माहिती आहे. एवढंच माहिती आहे आपल्याला की 23 किल्ले राजांनी दिले होते बा. कुणाला दिले? मिर्झा राजा जयसिंगला. बरं ठीक आहे, दिले 23 किल्ले दिले, पुढचं काय? अहो मिर्झा राजे जयसिंग एक नव्हे दोन नव्हे तब्बल 3 लाखाची फौज घेऊन या साम्राज्यामध्ये आला होता शिवरायांना नस्तनाबूत करण्यासाठी. जेव्हा त्याला कळालं शिवरायांचा जीव ना इथल्या कडकोटांमध्ये, ना किल्ल्यांमध्ये, ना दगडा धोंड्यांमध्ये, इथला शिवरायांचा जीव आहे तो इथल्या रयतेमध्ये, मग त्याने छळायला सुरुवात केली. छळा इथल्या रयतेला छळा कापायला सुरुवात केली, नको ते रयतेसोबत करायला सुरुवात केली. इथल्या मुळाबाळा लेकीबाळींना उचलून न्यायला सुरुवात केली, अमानुष अत्याचार लावला. आणि त्यावेळेस शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंगला तडक गाठला आणि सांगितलं, मिर्झा राजे आत्ताच्या आत्ता थांबवा हे सगळं. मिर्झा राजे सांगतात, राज हे थांबवणं तुमच्याच हातात आहे. राजे बोलले, खामोश, काय बोलताय तुम्ही? मिर्झा राजे बोलले, राज तुम्हाला हे जर थांबवायचं असेल तर आत्ताच्या आत्ता आमच्या तहाच्या अटी मान्य करा. काय होत्या त्या अटी?
मिर्झा राजेनं सांगितलं, राजांच्या डोळ्यासमोर समोर संपूर्ण साम्राज्य आलं, संपूर्ण स्वराज्य आलं. राजे म्हणतात, माझ्या रयतेला जर सुख नसेल तर काय 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 करायचं काय या स्वराज्याचं, मान्य करू, या अटी मान्य करू, बोला. मिर्झा राजे जयसिंग बोलतात, तुम्हाला 23 किल्ले आम्हाला या तहाच्या अंतर्गत द्यावे लागतील. त्यावेळेस स्वराज्यामध्ये फक्त होते 35 किल्ले. दिले 23 किल्ले, राहिले 12. 23 किल्ले दिले. इतकंच नाही, अहो आजच्या काळात सुद्धा 40 लाख रुपये म्हणलं की आमच्या भुयावर जातात. तोंडातून अरे बापरे इतका मोठा शब्द निघतो. तेव्हाच्या काळी राजांनी 40 लाख रुपयाची खंडणी त्या मिर्झा राजे जयसिंगला दिली होती. आठवा 1965चा दिवस येतो आणि तेव्हा या कराराअंतर्गत 40 लाखाची खंडणी राजांना द्यावी लागली होती. वार्षिक 3 लाखाचे हप्ते ठरले गेले आणि हा तह मंजूर झाला. इतकंच नाही, अरे या तहा अंतर्गत माझा छावा, शिवरायांचा छावा शंभूराजे, 8 वर्षाचं ते लेकरू हो, संभाजीराजे 8 वर्षाचे. आजचं लेकरू 8 वर्षाचं म्हणजे दुसरीचं लेकरू आहे. आणि त्या संभाजीराजांना 8 वर्षाचा असताना मिर्झा राजे जयसिंगाकडे ओलीस ठेवण्यात आलं, जोपर्यंत या तहाच्या अटी पूर्ण होत नाहीत. अरे आजचं शाळेतलं लेकरू शाळेमध्ये गेलं, घंटाभर झालं शाळा होऊन, शाळा सुटून घंटाभर झालं, माईचा जीव कासावीस व्हायला लागतो, लेकरू घरी आलं नाही, बाप घाबरायला लागतो, लावा फोन मास्तरला, लावा फोन गाडीवाल्याला, लावा फोन मित्राला, कुठे गेला. विचार करा, अरे पुढचा उत्तराधिकारी येतो स्वराज्याचा, पुढचा शिवराय येतो आणि त्याला ओलीस ठेवण्यात आले. अवघ्या 8 वर्षाचा माझा शिवरायांचा छावा. आणि म्हणून तेव्हा शिवरायांनी या छाव्याला ओलीस ठेवलं, म्हणून माझ्या संभाजी राजांचे विचार इतके बुलंद राहिले. प्राण गेला पण स्वराज्य धर्म नाही सोडला माझ्या राजांनी. ही अट झाली. पण तरी 6 जून 1674 रोजी शिवराज्याभिषेक झाला आणि तहाची तारीख किती होती? 11 जून 1665, म्हणजे बरोबर 9 वर्षांनी स्वराज्याचा राज्याभिषेक झाला. शिवरायांनी किल्ले गमावले होते 23. भरपूर साऱ्या अटी होत्या. याच अटी अंतर्गत शिवरायांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये म्हणजे दिल्लीला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं आणि तिथंच मोठा दगा झाला असता. राजांना नजर कैदेत ठेवलं गेलं होतं. पेटाऱ्यातून निष्ठून आले, ही कथा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. इतक्या साऱ्या जाचक त्या तहा अंतर्गत लादल्या गेल्या होत्या. ठीक आहे, हे झालं. मग पुढं काय? अवघ्या 9 वर्षात स्वराज्याचा राज्याभिषेक झाला. 23 किल्ले दिले गेले होते. 23 किल्ल्यानंतर 9 वर्षामध्ये राजांना जितकं गमावलं ना, त्याच्यापेक्षा कैक पटींनी परत कमावलं. ज्यावेळी स्वराज्याचा राज्याभिषेक होत होता त्यावेळी स्वराज्यामध्ये किल्ले किती असावेत? 23 किल्ले दिले, राहिले 12 किल्ले. अवघ्या 9 वर्षामध्ये राजांनी पुन्हा हे साम्राज्य उभा केलं. ज्यावेळी स्वराज्याचा राज्याभिषेक होत होता ना, त्यावेळेस स्वराज्यामध्ये किल्ले होते तब्बल 360. म्हणजे जेवढं दिलं ना त्यापेक्षा कैक पटींनी राजांनी परत मिळवलं. जेव्हा रयत हबकून गेली होती, सगळ्यांना वाटलं स्वराज्य संपलं, राज्य संपले, ही आपण सुद्धा संपून जाऊ. पण राजांनी सांगितलंय आम्हाला, जेव्हा तुमच्या मनाचा निर्धार बुलंद आणि धैर्यशील असेल ना, तुमच्यावर कोणताच संकट मात करू शकत नाही हो. त्या संकटाला हरवण्याची ताकद तुमच्या अंतःकरणात असते. आणि म्हणून जेव्हा एखादा आपल्यावर संकट येते ना, तेव्हा खचून न जाता शिवरायांच्या या पराक्रमाची आठवण करावी. हा सकारात्मक आशावाद इथून घ्यायला हवा. राजा सांगतात, आयुष्यात पुढे जाताना, मार्गाक्रमण करत असताना, आपल्या ध्येयाच्या वाटेनं जात असताना संकट येणार. अरे नव्हे, ती येतीलच. पण असं नाही ती संकट तुम्हाला माघारी खेचायला, तुमच्यावर मात करायला, तुमचं मनोबल खच्ची करायला येतात. नव्हे, याच्याही पेक्षा मोठं संकट इथून पुढे असतं आणि त्या मोठ्या संकटासाठी तुमच्या मनाला मजबूत करण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी संकट येत असतात. हे आमचं राजा आम्हाला या प्रसंगातून शिकवून देतात. राजा सांगतात, हालात के कदमों पे सिकंदर नहीं गिरता, हालात के कदमों पे सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमीन पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, पर कभी किसी दरिया में कोई समंदर नहीं गिरता. आयुष्यामध्ये जेव्हा संकट येतात ना, आजच्या दिवशी एवढाच आशावाद घेऊन जा. शिवचरित्रानं आम्हाला जे काही सकारात्मक दिले ना, त्याच्यातली एखादी जरी गोष्ट आम्ही आमच्या आयुष्यात घडून आणू शकलो ना, तर खऱ्या अर्थानं पावलो असं समजायचं. आजच्या दिवशी माझ्या राजाच्या जयंतीच्या दिवशी हा एकच सकारात्मकपणा आपण आपल्या आयुष्यात घेऊन जाऊ. कुणीतरी म्हटलंय, आयुष्याशी अजूनी माझा
आयुष्याशी अजूनही माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. संधीची मज फिकीर नाही, संधीची मज फिकीर नाही, पण अजूनही विचार बाकी आहे, विचार बाकी आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. आपणा सर्वांनी मला इतक्या शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.